आकाशवाणी नागपूर. नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. महानगरपालिका निवडणुकीची अंतिम उमेदवार यादी काल जाहीर झाली असून राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकांसाठी 15,931 उमेदवार रिंगणात आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगानं दिली. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला काल सेवानिवृत्त झाल्या. पोलीस दलात 37.5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या शुक्ला यांना मुंबईत भोईवाडा इथल्या पोलीस मैदानात मानवंदना देण्यात आली. राज्याचे नवे नियुक्त पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी काल रश्मी शुक्ला यांच्याकडून आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. शेती आणि पीक कर्जाशी संबंधित 2 लाख रुपयांपर्यंतच्या सर्व व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क 1 जानेवारी 2026 पासून पूर्णतः माफ करण्यात आले आहे. या संदर्भातील अधिकृत आदेश महसूल आणि वन विभागाने जारी केला असून यामुळे कर्ज घेताना शेतकऱ्यांच्या खिशावर पडणारा अतिरिक्त भार आता कमी होणार आहे. अक्षर वैदर्भीयचे मुख्य संपादक, जनसाहित्य विचार व चळवळीचे अध्वर्यू प्राचार्य डॉ. सुभाष सावरकर यांचे काल सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मराठी जनसाहित्य चळवळीने मराठी साहित्यातील समीक्षा संशोधनाला चालना देणारे 28 शोध प्रकल्प, व्हायरस, आत्मा, सूर्यसुक्त, आटपाट, आहुती आणि आत्मा या कादंबरीस राज्य शासनाचा पुरस्कार, 4 कथासंग्रह, 1 नाटक असा त्यांचा ग्रंथसंग्रह होता. मागील 2 दिवसांपासून विदर्भात अनेक जिल्ह्यात किमान तापमानात सातत्याने वाढ दिसून येत आहे. आज नागपुरात 15.2 अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र 11:58 प्रसारित केलं जाईल. नमस्कार.